नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. चला आता मस्त आवरायचं काम चालू आहे सकाळी सकाळी. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा. तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली, गुढी वगैरे सुद्धा उभारून झालेली आहे आणि आता व्हिडिओला सुरुवात केली सकाळपासून. तर सकाळचं असं सगळं पूजा बिजा गुढी उभारायचं, त्याच्यामध्ये सगळी घरातली साफसफाई आणि आता आज पुरणपोळी पण बनवणार आहे. तर मग बघू, मस्त अशी पुरणपोळीची पण रेसिपी पण टाकते आणि आताशी सुरुवात केली. तर चला राहा व्हिडिओमध्ये. देवाची पूजा वगैरे आता इथं मी करून घेतली. सगळे देव पूर्ण चांगले धुवून पाणी आंघोळ्या वगैरे घालून घेतलं. त्याच्यानंतर इथं हार वगैरे आणलेलं होतं ते पण मी लावून घेतलं आणि मस्त दिवाबत्ती करून घेतली. तर आता ही साडी मी गुढीला काढलेली, तर गुढी उभारायची आहे, त्याच्यामुळं मग म्हणलं चला मस्त नवीन साडी न गडी मोडलेली, तर न गडी मोडलेली साडी गुढीला उभारायला लागते. तर मस्त आता इथं छान कलर आहे साडीचा. मी गुढीची थोडीशी तयारी करून घेते. घरामध्ये पण भरपूर पसारा पडलेला आहे इकडं तिकडं, पण चला आता सकाळी सकाळी असंच असतं. आणि इथं कळस मी काय केलं, तांब्या घासून घेतलं, त्याच्यानंतर इथं गंध वगैरे लावून स्वस्तिक काढून घेते आणि त्याच्यानंतर मग गुढीसुद्धा लावून घेतली, साडी वगैरे सगळं बांधून घेतलं आणि मस्त आता इथं रांगोळ काढून घेते. तर गुढीच्या समोर रांगोळ काढून घ्यायची, त्याच्यानंतर मग पूजा वगैरे करून घेणार आहे. नारळ तर आम्ही संध्याकाळी फोडतो गुढी काढल्याच्यानंतर, फक्त नारळ पूजेसाठी ठेवायचं. त्याच्यानंतर सगळे रांगोळीचे डबे वगैरे मी आता कलर भरल्याच्यानंतर ठेवून देते. तर अशी सकाळची थोडीशी कामं चालू होते आणि पूजा वगैरे पण माझी अजून बाहेरची गुढीची चालू आहे आणि घरातली तर मी करून घेतली. सकाळी सकाळी किती लवकर उठलं तरी असं काम असेल तर वेळ कधी निघून जातो काय समजतच नाही. तर इथं पण पाटावर मी आता स्वस्तिक काढते. रांगोळ काय मला एवढी जमत नाही, पण जशी येईल तशी मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला फक्त स्वस्तिक, थोडे थोडे छोटे मोठे फुलं असं एवढीच रांगोळी येते. तर जास्त मोठी रांगोळ वगैरे काय मला जास्त जमत नाही. जसं येईल तसंच मी काढते. तर इथं आता स्वस्तिक काढून झालेले, बाकीची पण पूजा करून घ्यायची. तर नारळ काय आम्ही सकाळी फोडत नाही. जेव्हा गुढी खाली घेतो ना तेव्हा नारळ फोडला जातो. सकाळी सकाळी फक्त पूजा आणि गूळ आणि ह्याचा नैवेद्य असतोय का लिंबाच्या पानाचा. तर आता बाहेर ही रांगोळ आमच्या वैष्णवीने काढली गुढीची आणि मी थोडेसे फुलं ठेवून घेते. तर मला रांगोळ जमत नाही, मी आधी सांगितलं, कारण तिनेच काढली सकाळी आणि त्याच्यानंतर मग इथं आता पूजेचं ताट करून घेतले. तर आता इथं नागिनीचे पानं घेतले, तर थोडेसे तांदूळ घेते वाहण्यासाठी आणि आमच्या शेजारच्यांनी आम्हाला लगेच सकाळी सकाळी नारळ हे दिलं होतं, नारळ फोडलेलं गुढीचं प्रसाद. तर ते चाललं होतं खायचं काम. तर आता इथं पान सुपारी, थोडेसे तांदूळ, त्याच्यानंतर आपल्याला फुलं तर पहिलेच लागतात देवासाठी, ते तर मी कालच आणून ठेवले होते आणि बाकीचे पण सगळं साहित्य मेन म्हणजे लिंबाचे पान, त्याच्यानंतर गूळ, हे सगळं साहित्य, गंध वगैरे काढून घेते ताटामध्ये. सगळं साहित्य असं एकत्र काढून घेतलं तर मग पूजा करताना सुद्धा सोपं जातं. तर आता इथं मी पंथीमध्ये दिवा लावलाय. दिवे आहेत माझ्याकडे, पण मी तिथं मंदिरामध्ये एक लावलाय, बाहेर एक लावलेला आहे. त्याच्यासाठी म्हणलं चला आता गुढीपाशी आता लावणार आहे. तर मस्त असं मातीच्या पंथीमधला दिवा मला आवडतो खूप, म्हणजे पाहतानीच असं छान वाटतं. त्याच्यामुळं मग मी कधीतरी असा दिवा पण लावते. तर आता इथं नारळ पण घेतलेले आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये सुपारी हे काय काय आहे तर ते पण घेतले आणि मस्त आता गुढीची पूजा करून घेऊया. तर रांगोळ तर मी आधीच काढून घेतली. त्याच्यानंतर आता हे सगळं साहित्य ठेवून घ्यायचं. हार, फुलं, त्याच्यानंतर गुढीची मेन म्हणजे गाठी, साखरेची गाठी ती तर लागते. त्याच्यानंतर लिंबाचं पान आणि थोडासा आंब्याचा डाळा, हे सुद्धा सगळं गुढीला बांधून घेतलं. त्याच्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि ते सुद्धा पूजासाठी ठेवलेलं आहे. तर आता गुढीला सुद्धा गंध वगैरे लावून घ्यायचा, अगरबत्ती लावायची, त्याच्यानंतर पान फूल ते सगळं वाहून घ्यायचं आणि नागिनीच्या पानाचा हे सुद्धा ठेवलेलं आहे विडा. तर दिवा आणि आता हे पण मी सगळं वाहून घेते. तर असं आहे सकाळची गडबड आणि पूजा वगैरे. तर कुठलाही सण असला की सकाळी लवकर उठायचं, लवकर आवरायचं. आता हा प्रसाद मी शेजारच्यांना पण देणार आहे आणि आमच्या घरातल्यांना पण देणार आहे, सगळ्यांना थोडा थोडा. तर थोडंसं हार वगैरे इकडं तिकडं व्हायला लागलं होतं, म्हणून मी ते व्यवस्थित लावून घेतलं. त्याच्यानंतर शेजारच्यांना पण म्हणलं चला तुम्ही सुद्धा घ्या.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पण दिल्या त्यांना आणि मस्त त्यांना गूळ आणि थोडंसं लिंबाचं पान दिलं. तर त्यांनी पण खूप छान गुढी उभारली होती. तर त्यांच्या पण गुढीला थोडंसं पूजा करून घेतली. त्यांचे कसं झाडं वगैरे आहेत तर छान वाटतं खाली तिथं पूर्ण झाडच लावलेले आहेत आणि गुढी पण त्यांनी पण उभारली. मस्त पूजा वगैरे केली. आम्ही दोघींनी थोडेसे फोटो पण काढले. तर साडी वगैरे घातलेलं असलं तरच, नाही तर मग नेहमी इतर वारीत आपल्या आपल्या कामामध्ये आपण असतो. तर चला मग आता किचनमध्ये आले. थोडा वेळच मी साडी ठेवली. त्याच्यानंतर मग साडी काढून ठेवली कारण एवढं स्वयंपाक करायचं म्हणल्यानंतर जमणार नाही. मग मी काय केलं, पीठ वगैरे मळून घेतलं. त्याच्यानंतर डाळ शिजायला टाकली. तोपर्यंत इकडं भज्याचं पण मळून घेतलं आणि मस्त आमटीसाठी मसाला काढून घेतलेला आहे. तर आता इथं डाळ आता शिजतच आलेली आहे पुरणाची. तर आता 2-3 सणाला मी काय पुरणपोळी बनवली नाही. आमचे सासूबाई पण आजारी होत्या आणि मिस्टर पण कधी-कधी इकडं-तिकडं असायचे. विशाल पण घरात म्हणजे तो पण गावी असायचा. त्याच्यामुळं मग काय 2 सण गेले आमचे होळीचे आणि त्याच्यानंतर आधी तो पण सण आम्ही संक्रांतीचा केला नव्हता. तर 2 सण असेच गेले. तर म्हणलं चला आता सगळेच घरामध्ये आहेत तर मस्त पुरणपोळीचाच बेत करूया. देवाला सुद्धा नैवेद्य ठेवायला तेच म्हणजे बरं पडतं. त्याच्यामुळं मग म्हणलं चला पुरण पण आता शिजून झालंय. येळवणी काढून घेतलं. त्याच्यानंतर आता इथं मी डाळ काढून घेते आणि मस्त त्याच्यामध्ये गूळ टाकून परतून घेणार आहे. तर गरम ह्याच्यातच गूळ टाकून घ्यायचा. फक्त काय करायचं, सगळं येळवणी काढून घ्यायचं आणि नंतर गरम ह्याच्यामध्ये गूळ टाकून मस्त पुरण परतून घ्यायचं. थोडीशी विलायची पावडर टाकायची त्याच्यामध्ये आणि परतत राहायचं. थोडंसं वल्लं वाटतं पण त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक एकदम असं सुकं-सुकं होत चाललं. तर विलायची पावडर काय घरात आयती केलेलीच असते ती टाकून घेतली. त्याच्यानंतर मसाला मी चांगला आमटीचा भाजून घेतला आणि बारीक करायला घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी डाळ पण टाकायची याची. आपण पुरणाला डाळ ठेवतो ना, त्यातली थोडीशी 1 चमचाभर घ्यायची, भाजून घ्यायची आणि याच्यामध्ये वाटून करायचं. तर आता हे सगळं मसाला मी वाटून घेतलेला आहे आमटीसाठी आणि तोपर्यंत आता इकडं कुरडई, पापड ते सुद्धा काढून घेतले. तर आता तेल चांगलं गरम झालंय. पापड आमचे विकतचे आहेत, हे घरचे नाही आहेत. घरचे आता संपलेत. तर थोडेसे होते तर म्हणलं चला ते पण तळून घेऊया. आता इथं मी तेल चांगलं गरम करून घेतलंय आणि पापड तळून घेते. त्याच्यानंतर इकडं आमटी पण काढायला टाकली. तर मस्त अशी आमटी बनवलेली आहे. तर त्याच्यानंतर आता कुरडया वगैरे तळून घेते. कारण सण आला म्हणलं की मग थोडं सगळं थोडं-थोडं करता-करता बरचसं काय होऊन जातं आणि एवढं लागतं सणांना. आणि पुरणपोळीचा सण म्हणलं तर आमटी, भात, कुरडई, पापड हे एवढं लागतंच, भजे वगैरे. तर आता इथं मी कुरडया पण तळून घेते. तर ह्या कुरडया मला ना आमच्या भाऊजाईने दिलेल्या आहेत, पण खूप चांगल्या आहेत हां. गेल्या वर्षी दिल्यात. आता यंदाच्या काही नवीन अजून केल्या नाहीत त्यांनी. केल्याच्यानंतर मग परत तर मी घेऊनच येईल. आता इथं पुरणपोळ्याला सुरुवात केली. तर मस्त अशा पुरणपोळ्या पण येतात. आम्ही काय पिठामध्ये हळद टाकत नाही. मी पुरणामध्येच थोडीशी हळद टाकत असते आणि अशा पद्धतीने इथं आमच्या पुरणपोळ्या चालल्यात. तर आता सगळ्या पोळ्या मी लाटून घेते खायच्यात तेवढ्या 4 ते 5. त्याच्यानंतर मग 2-3 चपात्या पण मला करायच्या आता. तर असं होतं आमचं गुढीपाडव्याचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.